नवोदय जयभीम मी विकास कडले आपण पाहतोय लॉर्ड बुद्धा टी व्ही आणि थेट आज आपण आहोत नागपूर अधिवेशनामध्ये। आणि हे जे नागपूरचं विधानभवन आहे या विधानभवनामध्ये विधान परिषदेचे आमदार ज्यांचं नेतृत्व महिलांमध्ये पिंपरी चिंचवड शहरात गाजतं आहे अशा आमच्या उमाताई खापरे आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल की आज चौथा दिवस आहे अधिवेशनाचा आणि विधान परिषदेमध्ये असे कोणते मुद्दे आहेत की ह्या 3-4 दिवसामध्ये गाजलेत आणि तुम्ही कोणते मुद्दे मांडलेत? आज विधान परिषदेमध्ये चौथा दिवस आहे। खरं पहिला एक विषय महिलांच्या जेटीवरती ज्या महिला कोळंबी सोलतात त्यांच्या बोटांना खूप रक्तप्रवाह होत असतो। तर सभागृहामध्ये मत्स्य विभागाचे श्रीयुत राणेजी होते, त्यांच्यासमोर हा विषय आणला की त्या महिलांसाठी तुम्ही काय करणार। एकतर त्यांचं ब्लड जाऊन नखं हे होत आहेत, गोरगरीब महिला आहेत आणि त्यांच्यासाठी गरजेचं आहे काम करणं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या महिला तिथे कोळंबी सोलायचं काम करतात कारण रोजगार मिळाला पाहिजे। तर त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं श्रीयुत राणेजींनी की आपण काही हँडग्लोव्ज आहेत जे बाहेरच्या देशामध्ये वापरले जातात, ते हँडग्लोव्ज ते मागवलेत त्यांनी त्या महिलांसाठी, त्यांना ते मोफत देणार आहेत। त्याचप्रमाणे जी दुर्गंधी येते मच्छीच्या ठिकाणी तर त्याच्यासाठी सुद्धा उपाययोजना केली जाते आहे। अशा संदर्भातला तो एक विषय झालेला आहे। तसंच पिंपरी चिंचवड शहरामध्ये कर संकलनचा जो विषय आहे त्याच्यामध्ये ज्या संस्थेला त्याचा सर्वे करायला दिला होता त्यांनी जास्तीचा सर्वे केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून सर्वे केला। खरं एखाद्याच्या घरावरती ड्रोन घेऊन जाणं म्हणजे परमिशनशिवाय घेऊन जाणं चुकीचं आहे आणि त्यातही त्यांनी जिथे रेसिडेन्शियल आहे तिथे कमर्शियल दाखवलं, त्यामुळे त्याची चौकशी व्हावी, त्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी सभागृहामध्ये मी केले। तसंच जर पाहिलं तर दुसरा एक विषय आहे जो चणकापूर येथे एका छोट्या मुलीला विषबाधा होऊन तिचा मृत्यू झाला, परंतु तो मृत्यू झाल्यानंतरचा जो काही पाण्यामुळे मृत्यू झाला त्या संदर्भामध्ये काय योजना केली तर 40 ठिकाणी आता पाण्याचे वेगवेगळे किट ठेवलेले आहेत असं आदिवासी मंत्र्यांच्या माध्यमातून विषय झालेला आहे। असे विविध विषय ह्या सभागृहामध्ये घेतलेले आहे। कमी पिरियड आहे, अजून लक्षवेधी एक आहे जे उद्या लक्षवेधी रस्त्याच्या संदर्भातली पुण्याचीही लागेल आणि काही प्रश्न असे आहेत की उशिरा असल्याकारणाने 5-6 प्रश्नच होतात, त्यामुळे प्रश्नाची उत्तरं मिळतात परंतु त्या पुढे जाणं होत नाही। सध्या विरोधी पक्ष नाही आहे आणि विरोधी पक्ष नेता देखील सभागृहामध्ये नाही आहे, तर सभागृहाच्या आतमधलं वातावरण कसं आहे? सभागृहाच्या आतलं वातावरण चांगलं आहे कारण विरोधकांना विरोधी पक्षनेता नसला तरी विरोधक जी समोर आहेत ते त्यांची भूमिका मांडतातच, कारण विरोधी पक्षनेता असणंच आणि विरोधक असणं हा आहे, परंतु तरी मी सांगेन सभागृहाचं वातावरण चांगलं आहे। आता एकंदरीत आपण पाहतोय की पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथम महिला आमदार म्हणून तुम्हाला मान मिळाला। महिलांसाठी काय उपाययोजना आहेत किंवा महिलांसाठी कोणते प्रश्न आहेत की जे 3 प्रश्न तुम्ही मांडल्यानंतर ते पूर्ण करणार आहेत? खरं पाहिलं तर ह्यावेळेला खूप छोटं अधिवेशन आहे, हे 5च दिवसाचं आहे। काही प्रश्न आता मी विधान परिषदेची असल्याकारणाने मला काही इतरसुद्धा प्रश्न घ्यावे लागतात, परंतु शिक्षकांचा जो विषय आहे त्या शिक्षकांच्या विषयाची चर्चा करणं, त्या माध्यमातून काम करणं, महिलांच्या आरोग्याची आणि संरक्षणाची जो विषय आहे ते विषय असे अनेक विषय आहेत आणि मी पिंपरी चिंचवडपुरती सीमित नसल्याकारणाने आश्रमशाळा असतील, आश्रमशाळेतल्या महिलांची सुरक्षितता असेल, या माध्यमातून असेल, त्या माध्यमातले माझे प्रश्न आहेत, अशा माध्यमातून कार्य चालू आहे। ताई, मागील अधिवेशनामध्ये काही मुद्दे समोर आले होते। काही शैक्षणिक संस्था आहेत, काही शाळा आहेत, तिथं ते फर्स्ट एड वापरत नाहीत किंवा मुलींचे जे आहेत ते अडचणी निर्माण होतात, मग त्यांना सॅनिटरी पॅडचा प्रश्न असेल किंवा औषधाचा प्रश्न असेल तो निर्माण होतो। त्यावरती यंदाच्या सभागृहामध्ये त्याच्यावरती कोणते मुद्दे आलेत का किंवा त्यासाठी काय उपाययोजना करण्यासाठी तुम्ही सुचवाल का? शिक्षक या नात्याने सभागृहामध्ये शिक्षक कमी पडतात मुलींच्या साठी आणि शाळेमध्ये महिला ज्या शाळांमध्ये मुली आहेत त्या शाळांमध्ये महिला शिक्षिका असल्या पाहिजेत असा विषय आज सभागृहामध्ये झाला आणि त्या माध्यमातून शिक्षण मंत्र्यांनी शब्द दिला आहे की अशी तपासणी केली जाईल की प्रत्येक शाळेमध्ये ज्या शाळा आहेत तिथे ज्या शाळेत मुली आहेत
त्या शाळांमध्ये महिला शिक्षिका असणं गरजेचं आहे. तसंच शौचालयाचा विषय आहे की शौचालयाची योजना पाहिजे. त्याच्यामध्ये काही ठिकाणी आता बांधकाम सुरू आहे, तिथे शौचालयाची होईल, त्या प्रामुख्याने तिथेही लक्ष दिलं जाईल. अशा माध्यमातून हा विषय झाला. ताई तुम्ही म्हणलात की शिक्षिका म्हणून हे केलं पाहिजे. आपल्या ज्या काही सरकारी शाळा आहेत त्या आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांना तारण्यासाठी काही सभागृहामध्ये मुद्दे उचलले जातील का? आज काही तसं सभागृहामध्ये नव्हता विषय, परंतु जी शैक्षणिकची पात्रता आहे आणि जे महिलांचं शिक्षकांचं आरक्षण आहे, त्याच्या शिक्षकांसाठी त्यांचं जॉबच्या संदर्भातलं असेल ते प्रामुख्याने केलं जाईल आणि शिक्षक भरती होईल, शाळा बंद पडणार नाही, या माध्यमातून केलं गेलं. म्हणजे ताईंनी एकदम चोख सांगितले की शाळा बंद पडू नये, त्याच्यामुळे शिक्षकांची भरती झाली पाहिजे. शिक्षकांची भरती झाली तर ऑटोमॅटिक विद्यार्थी पट देखील शाळेतला वाढेल आणि सरकारी शाळा जगल्या तर आपल्या भारताचं भविष्य म्हणजे गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांना शिक्षणाचा हक्क मिळेल. आणि आपण पाहतो की उमाताई अजूनही त्यांच्या लक्षवेधी आहेत. त्या लक्षवेधीनंतर आपण शेवटच्या दिवशी देखील त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तोपर्यंत तुर्तास मी ह्या ठिकाणी थांबतो. मी विकास कडलं, कॅमेरामन रुपेशसह.